आज घरात भाजीला काहीही नव्हतं आणि टिफिन द्यायचा होता सकाळीच, तर म्हटलं चला बीट आहे तर बीट मिक्सरला फिरून घेतले आणि छान पराठ्यांसाठी इथे कणिक मळून घेतली, तर ती खूप मऊ आणि लुसलुशीत झाली होती म्हणून मी हातात घेऊन ती दाखवत आहे. आणि त्यानंतर बीटचे पराठे जे असतात ते खूप गोड असतात म्हणून म्हटलं ठेचा करावा, पण आता पावसाळा आहे तर कोरा ठेचा थोडा भारी जातो खायला, तर त्यात थोडे शेंगदाणे टाकले, लसूण जिरे टाकून ते वाटायला घेणार होती तेवढ्यात हे म्हणाले की मी कढीपत्ता आणतो, तर म्हटलं ठीक आहे. तर मी पराठे करायला घेतले, तर आता बघा हे कढीपत्ता घेऊन आले आणि त्यांनी ठेचा मिक्सरमधून काढला. आता एवढंही जर काम केलं नवऱ्याने तर काय बायको हवेतच असते. कोणत्याही बाईसाठी, अगदी ती नोकरी करणारी असो किंवा गृहिणी असो, जर नवरा किचनमध्ये थोडीफार मदत केली तर तो जो टाईम असतो तोच तिच्यासाठी बेस्ट क्वालिटी टाईम असतो, असं मला तरी वाटतं. हां, पण या क्वालिटी टाईमसाठी थोडा पसारा आणि थोडी किचकिच, थोड्या जास्त इन्स्ट्रक्शन देणे यासाठी तयार राहावं लागतं. आता कढीपत्ता आणला, त्याच्यासोबतच त्यांनी ही खालून मोगऱ्याची फुलेसुद्धा तोडून आणली आणि इथे देवाला वाहिलेली आहे. आणि इथून येता जाता इतका सुंदर सुगंध या मोगऱ्याचा येत आहे की काय सांगू. आता पावसाळा आहे म्हटल्यावर पाऊस कधी येऊन पडेल तर काही माहीत नाही, तर म्हणून म्हटलं चला सगळ्यात पहिले कपडे धुवून घ्यावे. गॅसचा ओटा आवरला आणि पहिले कपडे धुवून घेतले. त्यानंतर छान थंडगार झाली होती म्हणून म्हटलं चला आता एक कप चहा घ्यावा आणि माझ्या आवडत्या जागेवर बसून चहा घेतला. छान पावसाळी वातावरण झालेलं होतं आणि हवा तर इतकी छान होती, पण एवढ्या लवकर पाऊस येईल असं वाटलं नव्हतं. मी चहाचा आनंद घेत होते तेव्हाच पावसाचा छान शॉवर सुरू झालेला आहे आणि आता त्याच्यातच मी चहा पीत आहे. त्यानंतर आतमध्ये आली, थोडं किचनचा ओटा आणखी साफ करायचा होता आणि मी डब्या याच्यासाठी दाखवत आहे की कुठे मी एस्थेटिक लूक माझ्या दिमागात होता की आपण किचनचा करूया आणि कुठे मी हे प्लास्टिकचे डबे पुन्हा वापरत आहे. आता प्लास्टिकचा तिखट मिठाचा डब्बा हा तर कधी विचारही केला नव्हता, पण इथे प्लास्टिकचा तिखट मिठाचा डब्बासुद्धा प्लास्टिकचा वापरत आहे आणि हे ताईकडून डबे आणलेले आहे जे अगदी यूज अँड थ्रो मला करता येईल अशा प्रकारे. आणि जेवढे प्लास्टिकचे डबे आहेत तेवढ्या सगळ्यांचा मी इथे छान वापर करत आहे, कारण आता इथे स्टीलचे भांडे घेण्याआधी ते पुन्हा सोबत नेणे हे काही शक्यच नाही आहे, म्हणून म्हटलं प्लास्टिकचे इथल्या इथे सोडून देईल एवढं माझं किचन करावं. तर हे आहे माझं एस्थेटिक किचन सध्याचं. त्यामध्ये मी आईस्क्रीमचे डब्बे म्हणा किंवा पार्सलचे डब्बे म्हणा किंवा पायनॅपल क्रस्टचे डब्बे म्हणा, हे कोणताही डब्बा याच्यातला फेकून देत नाही आहे, तर त्याचा रियूज करत आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आता एस्थेटिक किचन आपल्याला बनवायचंच आहे प्लास्टिकचं, तर म्हटलं चला याचाही एक टूथब्रश ठेवायसाठी हा छोटासा डब्बा तयार केलेला आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.